आता आपण गड किल्ले फिरण्यासाठी तर आपल्याला प्रत्येक गडावरती 2 मंदिर पाहायला भेटतात बघा. एक भवानी मातेचं मंदिर, दुसरं म्हणजे एक महादेव मंदिर. छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत ते शंकराचे भक्त होते. अशा वेळेला प्रत्येक गडावरती शंकराची पिंड नंदी स्थापना करण्यात यायची. आता जर तुम्ही आतमध्ये बघायला गेलं तर फक्त एक मंदिरच नाही आहे या ठिकाणी. तर आतमध्ये मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा गुप्त मार्ग आहे, जिला राजांच्या काळामध्ये भुयारी मार्ग असं ओळखला जायचा. आणि हा जो भुयारी मार्ग होता तो राजांचा मालवण ओझर या ठिकाणी गडाच्या बाहेर ओपन व्हायचा, मालवण ओझर गावी. किल्ल्याच्या चारही बाजूला समुद्र आहे. समुद्राच्या खालूनही राजांनी मालवण ओझरपर्यंत मार्ग पोहोचवला होता 350 वर्षापूर्वी. मग त्याकडे आपल्या मराठ्यांनी एवढी का घेतली होती समर्पण खालून मार्ग बाहेर काढण्याची. तर याचं कारण असं होतं, राजांच्या काळामध्ये असं म्हटलं जायचं बघा, कुठलाही गड किती जरी मजबूत असू नये तो किल्ल्याला भुयारी मार्ग नसतो, तो किल्ला कमजोर पडला जातो. तर असं कारण का केलं जायचं, तर राजांच्या काळामध्ये बघा शत्रू सैनिकांना जर गड जिंकता येत नसेल तर समोरावाटे गडाला वेढा मारला जायचा बघा. जसं मराठ्यांना बघा पन्हागडला वेढा पडला होता, रायगडला पण वेढा पडला होता. आणि हा जो वेढा जो असतो ना तो आठवड्याचा का महिना नसतो बघा, वर्षभरचा वेढा असतो. आणि गडाला कुठच्याही वर्षभरचा वेढा मारता व्हायचं काय, तर गडाची जी रसद असते, धान्य असतं ते संपलं जायचं. आणि धान्य संपल्यानंतर गडाचे सैनिक जे असायचे त्यांना युद्ध करण्यासाठी ताकद मूर्ती शक्ती मिळू शकत नव्हती, का रुपाशी युद्धाच्या वेळेला हारमान निघून जायची. मग गडातल्या सैनिकांना रसद सप्लाय होण्यासाठी महाजींनी इकडनं भुयार मार्ग काढण्यात आलेला होता. आतमध्ये चढण्यासाठी जी उंची आहे ना भुयारी मार्गाची 7 ते 8 फूट. जो सैनिक जर असेल तर खांद्यावर ओझं घेऊन त्या मार्गातून सरळ चढू शकतो, असा आतीला पेसा मोकळा ठेवण्यात आला होता. आणि चढण्याचं अंतर आहे ना ते 8 किलोमीटर. तर एवढा मोठा प्रवास करताना आपल्या सैनिकांना ऑक्सिजनची लेवल समजायची कशी, कळायची कशी. म्हणून ऑक्सिजनची लेवल समजण्यासाठी त्यावेळेस आपल्या सैनिकांनी एक मशाल वापर केला होता. मशाल हा मशालचा वापर असा होता, ज्या ठिकाणी ऑक्सिजन जर असेल त्या ठिकाणी ती मशाल जळत राहते, ज्या ठिकाणी ऑक्सिजन नसेल त्या ठिकाणी ती मशाल विझवली जाते. असं 350 वर्षापूर्वी हा सायन्स वापर करण्यात आला होता. पण राजांच्या काही कल्याण गडातील तह झाला होता 1765 साली. आणि त्यावेळेस इंग्रजांना असं कळलं त्या गडात एक मराठ्यांचा भुयारी मार्ग आहे, तो 1765 मध्ये राजांचा इकडं मार्ग तो बंद करण्यात ठेवण्यात आलेला. तो आजपर्यंत राजांचा इकडं मार्ग तो बंदच आहे. पण तुम्हाला हा जर मार्ग पाहायचा असेल तर इथून बोटीमध्ये उतरल्यानंतर किनारपट्टीवरून 5 किलोमीटर अंतर आहे. तुम्ही मालवण ओझर गावी तुम्ही हा राजांचा मार्ग हा पाहू शकता. तिथचं टोक तर आजही ओपनच आहे. आता आपण मार्ग राजाने बाहेर काढला कसा होता समुद्राच्या खालून. आता काही पुस्तकं असं नोंदणी झाली आहे, राजाने मार्गाबाहेर काढण्यापूर्वी समोरची खोली पाहून घेतलेली होती. आता समोरच्या पट्ट्यामध्ये पाहिलं ना तुम्ही, आता बघा बोट तुमच्या इकडनं अशी सरळ आली बघा, पण इकडनं समोरची किनारपट्टी पाहिली बोटमध्ये उतरल्यानंतर ती फार जवळच आहे. आणि समोरच्या पट्ट्यामध्ये बघा प्रचंड खडकं आहेत. तर माझ्याने केलं काय होतं, समोरची खोली पत्र पाहून घेतली होती. ह्या साईडला जर समोरची जास्तीत जास्त खोली जर असेल समोराची तर 10 ते 12 फूट. याच्या व्यतिरिक्त